नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर आणि बिल्डर डेव्हलपर अंकित संचेती सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 2019 पासून त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली. म्हणजे आपण म्हणतो माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा. त्यातल्या निवारा या गरजेसाठी अर्थात रेसिडेन्शियल प्रोजेक्टच्या माध्यमातून ते सर्वसामान्यांचा मध्यमवर्गीयांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम ते करतात. ग्रामीण भागातनं आलेले आहेत. मला नेहमी असं वाटतं ते आपण फक्त म्हणतो की देशाचा विकास हा इंजिनियरच्या हातामध्ये, पण तो अशा इंजिनियरच्या हातामध्ये जे गाव पातळीपासून जिल्हा तालुका पातळीवर अशा प्रकारच्या प्रकल्पांची निर्मिती करत असतात आणि ते देशासाठी काम करत असतात. त्यामुळे आपण थेट त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. नमस्कार सर. नमस्कार. तर गप्पांना आपण अशी सुरुवात करूया, ते म्हणजे तुमची मला शैक्षणिक पार्श्वभूमी ऐकायची आहे. म्हणजे शाळा कुठली होती, मग कॉलेज कुठलं होतं, सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये येण्यामागची प्रेरणा कोण होती, ज्यांच्यामुळे इन्स्पिरेशन कोण होतं, ज्यांच्यामुळे तुम्ही या क्षेत्राकडे आलात, आणि कसा होता हा सगळा एकंदर प्रवास, काय सांगाल? माझी सुरुवात 2019 मी पास आउट झालो SNJV चांदवड या कॉलेजमधून. अर्थात 2019-20 हा एक चॅलेंजिंग पार्ट माझ्यासाठी होता, कारण की त्यात कोविड-19 मध्ये कोविड-19 ची सुरुवात इथून झाली आहे. आणि प्रत्येक इंजिनियरसाठी जे 2019 नंतरून किंवा त्या कालावधीत जर पास आउट झालेला आहे, त्याच्यामध्ये कोविड मुळे त्यांना फार मोठे मोठे चॅलेंजेस फेस करावे लागले आहे. पहिला चॅलेंज म्हणजे घरीच बसावं लागलंय. घरी बसल्यामुळे ना प्रॅक्टिस झाली ना काही झालं, कारण की तो एज्युकेशनल झाल्यानंतर प्रॅक्टिस फार महत्वाची असते. परंतु कोविड-19 मुळे आणि 2 वर्ष आमचे घरी बसल्या बसल्या गेले. कुठे जॉब पण अवेलेबल नव्हत्या आणि बाकीच्या पण गोष्टी अवेलेबल नव्हत्या. बरोबर. आणि मग त्याच्यानंतर तुमची याला सुरुवात झाली. हो. मग आता त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे घरची बॅकग्राऊंड तुम्हाला या क्षेत्रातली होतीच आणि तुम्ही या क्षेत्रामध्ये आलात, तर जो पहिला प्रोजेक्ट केला तर तो अनुभव कसा होता? तेव्हा काही काम करताना दडपण आलं का? आणि एकंदर तो पहिल्या प्रोजेक्टची आठवण काय होती? अच्छा, ऍक्च्युली एक नमोकार तीर्थ क्षेत्र बनत आहे, चांदवडच्या जवळ आहे. हो. तर फार मोठा प्रोजेक्ट आहे तो. एक देवस्थानाचा प्रोजेक्ट आहे. फार मोठा आणि फार सुंदर प्रोजेक्ट आहे तो. तिथे मी ऍज अ एक्सपिरियन्स घेण्यासाठी गेलो होतो आणि तिथे एक्सपिरियन्स घेता घेता मला फार फार महत्वाच्या गोष्टी कळाल्या. ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहे आणि फार मोठे चॅलेंजेस पण तिथे येत होते, कारण की मोठे प्रोजेक्ट सांभाळणं ही काही छोटी गोष्ट नाहीये. तर तिथे माझं एक्सपिरियन्स घेण्याची मला संधी भेटली. तेव्हा तिथे मी वर्किंग असताना मला फार मोठे मोठे आर्किटेक्ट, फार मोठे मोठे इंजिनियर, प्लंबिंग कन्सल्टंट यांच्या सर्वांच्या भेटी मला तिथे झाल्या आणि त्यांचा फायदा मला आज माझ्या लाईफमध्ये मला होतोय आणि ते माझे मेंटर म्हणून आज मला वर्क करताय. तर मला फार आनंद वाटतोय. जवळपास तो 150 कोटीचा प्रोजेक्ट आहे. तिथे मी सध्या एक्सपिरियन्स घेतलेला आहे आणि माझा एक्सपिरियन्स तिथला फार दांडगा आहे आणि त्यामुळे मला लाईफ मधले जे पण चॅलेंजेस येत आहेत ते इझिली मी तिथे सॉल्व्ह करू शकतो. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे या क्षेत्रात तुम्ही बघितलं असेल अकुशल कामगारांचं प्रमाण यामध्ये खूप आहे आणि अशा अनस्किल्ड लेबर बरोबर काम करताना बऱ्याचदा धोका सुद्धा संभवतो. तर तुम्ही कशी ते हाताळता? अनस्किल्ड लेबरमुळे भरपूर साईटवर चॅलेंजेस येतात, काही स्ट्रक्चरफुल फेल्युअर होतात, तिथे जीवितहानी पण होऊ शकते. परंतु तिथे वर्क करत असताना, आता मी माझ्या साईटवर वर्क करतोय, काही खेडेगावात मला वर्क करण्याची पण संधी भेटलेली आहे. तिथे अनस्किल्ड लेबर शिवाय काम चालणारच नाही, कारण की पहिली तिथली डेव्हलपमेंट स्लो असते, एरिया पण अनएसेसिबल असतो, तिथे लवकर पोहोचू पण शकत नाही कोणी. ते भिंती पडणे, स्लॅबला क्रॅक जाणे, बेंडिंग होणे, या पण फार महत्वाच्या गोष्टी असतात. आणि त्यामुळे मी तिथे गेल्यामुळे असे चॅलेंजेस आले, जशी भिंत पडलेली आहे, ती भिंत पडल्यानंतर तिला रिकव्हर करण्याचं त्या सोडून तिथे कोणी जवळ पण जात नव्हतं, कारण की पुढचा पण धोका एक संभवतो त्याच्यामध्ये. तर अशा वेळेस सगळ्यात पहिले मी मोठा श्वास घेतो, सगळ्यात पहिली डीप ब्रिदिंग. बरोबर. काय करायचं सुचत नाही अशा वेळेस. पण माझा वर्क जो एक्सपिरियन्स आहे त्यावरून मला समजतं की इथे आपण इझिली ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स यूज करून ते टाळू शकतो आपण ते. बरोबर बरोबर. या गोष्टी मला तिथून शिकायला मिळाल्या. बरं, दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये किंवा ऍज अ बिल्डर डेव्हलपर म्हणून पण काम करताय. बऱ्याचशा कस्टमरचं कायमच असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे आणि तुम्हाला तर एक बिल्डर म्हणून आणि एक इंजिनियर म्हणून चांगलं दर्जेदार घर द्यायचं असतं. तर अशा वेळेला दर्जा आणि बजेट या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? सगळ्यात पहिले मी ज्या भागातून येतो तिथे सपोज मला तिथली रेंज माहिती आहे, इथे कितीपर्यंत आपल्याला ते रो हाऊस विकू शकतो किंवा बंगलो विकू शकतो. तर गिरेक म्हणजे जे आपले ग्राहक असतात
त्यांचं विषय असा असतो की आपण जर समजा बजेट घेऊन चाललोय, एक तर आमच्या गावाकडचं बजेट आहे 15 ते 20 लाखापर्यंत त्यांना घर पाहिजे, बरोबर. आणि मला कॉम्प्रोमाइज करायला कुठे आवडत नाही. तर त्या क्षेत्रात मग मला अशी अडचण होऊन जाते, यार मटेरियल मध्ये कॉम्प्रोमाइज करायचं काय. बरोबर. पण मी एक रूल बांधून ठेवलाय माझ्या जीवनाशी, हम्म. मी मटेरियल मध्ये अजिबात कॉम्प्रोमाइज करणार नाही आणि न करू देणार नाही कोणाला. बरोबर. तर मला मिस्त्री लोक किंवा माझे जे ठेकेदार लोक आहेत ते सल्ला देतात, हम्म. साहेब हे वापरा, हे कमी याच्यात बसेल, हे कमी याच्यात बसेल. ऍक्च्युली साईटवर असताना आपल्याला 3M रूल ने चालावं लागतं. नक्कीच. मेन, मशीन आणि मटेरियल. हे जर 3M जर आपले पक्के असतील तर आपली साईट सक्सेसफुल होणार आणि अंडर बजेट पण होणार. पण वेल प्लॅनिंग नुसार जर चाललं तरच ती गोष्ट पॉसिबल आहे, बरोबर. असं मला वाटतं. हम्म. तर मेन आपला पहिला विषय झाला हो. स्किल अनस्किल. अनस्किल. दोन प्रकारचे लेबर असतात आणि हो. ते भेटतात पण. बरोबर. आणि मटेरियल आणि मशीन. बरोबर. मशिनरी पार्ट हा ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स वापरल्या तर ऑफकोर्स आपले पैसे पण सेव्ह होतात. हो. आणि मटेरियल, हे दोन्ही गोष्टी नसल्या पण मटेरियल जर चांगलं वापरलं ना तर सगळ्यात बेस्ट आपण रिझल्ट काढू शकतो. त्याचा अनुभव मला आहे. वा. त्यामुळे आपलं मटेरियल युज करताना चांगलं स्टील वापरा, चांगलं ऍग्रिगेट्स वापरा, चांगली वाळू वापरा, चांगलं सिमेंट वापरा. हे बरोबर. 3M जर आपले पक्के असले तर कुठलीही साईट आपल्याला फेल्युअर जाणार नाही, याची मी गॅरंटी देऊ शकतो. बरोबर. दुसरं असं आहे की या क्षेत्र रोज बदलते, त्याप्रमाणे यातलं तंत्रज्ञान सुद्धा बदलते. तर तुम्ही यातल्या नवीन तंत्रज्ञानाचा कसा वापर या क्षेत्रामध्ये करताय आता? खूप छान प्रश्न आहे आणि माझा आवडतीचा विषय आहे. होय, होय. तर त्या साईटवर वर्क करत असताना तर मला चांगले आपला मयूर जैनचा आपण घेतलेला आहे जवळपास. हो. तर मयूर जैन सोबत काम करण्याचा मला मौका भेटला. तर तिथे वर्क करत असताना स्लॅब मध्ये सगळ्यात पहिले स्लॅब मध्ये मला माहित नव्हतं की स्लॅब मध्ये पण सेन्सर युज होतात. तर सगळ्यात पहिले मी स्लॅब मध्ये सेन्सर पण युज करतो आता. बरोबर. आणि त्याचं डेड लोड कॅल्क्युलेट करणं, त्याची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करणं, ते स्लॅब लोड मध्ये येतं पूर्ण. आणि त्यामुळे आपण एक सेन्सर, ते सेन्सर युज अँड थ्रो असतात, ते सेन्सर युज करून आपण स्लॅबची स्ट्रेंथ काढू शकतो, कॅपॅसिटी काढू शकतो आणि बऱ्याच काही गोष्टी आपण तिथून अचीव्ह करू शकतो. दुसरी गोष्ट प्लास्टर मध्ये भरपूर लोकांनी अजून ऐकलेलं नसेल, आमच्या गावात तर ही पद्धत चालत नाही, परंतु मी ती इंट्रोड्यूस केली लोकांना. जसे आपण बार्स जर टाकले तर स्ट्रेंथ येते ऑफकोर्स स्ट्रक्चरला, पण प्लास्टर मध्ये आपण बार्स नाही टाकू शकत कारण की प्लास्टर हे 3 लेअर असतं. तर तिथे आम्ही ग्लास फायबरचा युज केलेला आहे आणि ग्लास प्लास्टिकचा पण आम्ही युज करतोय तिथे. त्याच्यामुळे ते जे प्लास्टर मध्ये आहे ना ते एक बार्स म्हणून ऍक्ट करताय आणि प्लास्टर मध्ये क्रॅक जाण्याचे म्हणजे फार कमी चान्सेस आहे ते वापरल्यामुळं. आणि भरपूर असे कन्स्ट्रक्शन टेक्निक्स आहेत, जर आपण त्या युज जर केल्या तर निश्चितच आपल्याला चांगला रिझल्ट पण भेटतो, चांगली क्वालिटी पण अचीव्ह होते आणि चांगली गिराईक पण लागतात. आणखीन एक आता जरा वेगळा ह्याच्यापेक्षा प्रश्न आहे, जसं तुम्ही आता नवीन तंत्रज्ञानाबद्दल बोलला की हे तरुण इंजिनियर तुमच्यासारखे याच्यात काहीतरी बदल घडवत असतात, तर तोच बदल समजा नाशिक जिल्ह्यामध्ये घडवायचा असेल तर तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं आता कुठल्या क्षेत्रावर काम केलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या 15-20 वर्षांमध्ये आपल्याला एक चांगला बदल नाशिक मधला सर्वांगीण विकासाचा बदल दिसेल? पुन्हा एकदा सरांनी एकदम छान प्रश्न विचारलाय मला. तर इंडिया इज व्हेरी फास्ट डेव्हलपिंग कंट्री आता. बरोबर. आणि सध्या 2037 पर्यंत इंडियाचा पूर्ण नक्षा चेंज होऊन जाणार आहे. फार इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिव्हिल इंजिनियरचा याच्यात फार मोठा रोल असणार आहे, आर्किटेक्ट लोकांचा पण फार मोठा रोल असणार आहे. तर गव्हर्नमेंटने आपण नाशिकचं उदाहरण घेऊया. नाशिक ही स्मार्ट सिटीकडे हळूहळू वळवण्याचा गव्हर्नमेंटचा प्रयत्न आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात जी ग्रोथ आहे, मुंबई आणि पुणे नंतर हा नाशिकच गव्हर्नमेंटसाठी, महाराष्ट्र राज्य सरकारला आणि दिल्ली गव्हर्नमेंटला पण हेच वाटतं की नाशिक ही फास्ट ग्रोईंग सिटी होऊ शकते. त्यानुसार ते आपले एक स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट इथे टाकत आहे आणि त्याच्यावर वर्किंग पण चालू आहे. तर सिव्हिल इंजिनियर फार मोठा रोल यात करू शकतो. जसं की आता गावांसाठी पण गव्हर्नमेंटने इथे टाउन प्लॅनिंग लावलेली आहे. तर त्यामुळे चांगले लेआउट जर चांगले असले तर रस्ते चांगले होतील, रस्ते जर चांगले झाले तर ऑटोमॅटिकली बाकीचे डेव्हलपमेंट पण फास्ट होतील आणि गाव पण शहराला अटॅच होऊन गाव पण डेव्हलप होतील. क्या बात आहे. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे ह्या फार बेसिक पण महत्वाच्या गरजा आहेत. तर मग आता शासनानं काय पावलं उचलली पाहिजेत हे पूर्ण करण्यासाठी? सगळ्यात पहिले शासनाने जे गावाकडचे लोक आहे त्यांना या तंत्रज्ञानाविषयी किंवा त्यांच्या ज्या डेव्हलपमेंट विषयी लोकांना समजून सांगितलं पाहिजे. आता मी गावाकडून येतो, प्रॉब्लेम असा आहे की टाउन प्लॅनिंग लोकांना अजून परिचित नाहीये. टाउन प्लॅनिंग काय असतंय, टाउन प्लॅनिंग मध्ये काय होत आहे, टाउन प्लॅनिंगचे रूल्स काय आहे, हे गावांनी कधी अडॉप्ट केलेली नाही गोष्ट ही. आता जिथे नगर परिषद झाल्या त्यांना अडचण नाहीये, परंतु माझ्यासारख्या एक छोट्या गावातून येणाऱ्या लोकांना जर तिथे लेआउट टाकायचंय, तिथे त्यांना जर कन्स्ट्रक्शन जर करायचंय तर प्रॉब्लेम असा निर्माण होतोय की टाउन प्लॅनिंग कडे जावं लागतंय. इच अँड एव्हरी परमिशन टाउन प्लॅनिंग कडे जावं लागतंय आणि ते पण डिजिटल झालेलं आहे. डिजिटल झाल्यामुळे सर तिथे
त्यांना डीएससी डिजिटल सिग्नेचर द्यायचं. आता जर जो बिचारा शेतकरी त्याला काय समजणार डीएससी काय, बरोबर तर त्याला समजता आमचा जीव जातोय. बरोबर गव्हर्नमेंटला एवढीच एक रिक्वेस्ट आहे की गावांसाठी तुम्ही एक स्पेशल सिस्टम गावातच बसवा आणि गावातच नकाशे वगैरे जे प्लॅनिंग आहे ते सगळे मंजूर करून द्या. ही एक रिक्वेस्ट आहे. आणि नाशिक सिटीमध्ये जर डेव्हलपमेंट जर करायची गव्हर्नमेंटला, तर वेल ट्रॅफिक मॅनेजमेंट आहे, वेल इन्फ्रास्ट्रक्चर आहे. आपण कॉन्ट्रॅक्ट तर 50-50, 60-60 कोटीचे निघताय नाशिक जिल्ह्यात, परंतु 50 आणि 60 कोटीच्या मानाने जे स्ट्रक्चर आहे तसे डेव्हलप होत नाहीये. गव्हर्नमेंटनी त्याच्याकडे लक्ष देण्याचं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपली सिटी अधिक सुंदर होईल. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय पॅरामीटर्स त्याचे बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? सगळ्यात पहिले मी ब्रँड कधीच बघत नाही. कोणता स्टीलचा ब्रँड हा नाही बघत, हे फार चुकीचं आहे. ऍज अ सिव्हिल इंजिनियर माझा स्टडी त्याच्यात झालेला आहे. सगळ्यात पहिले एफई म्हणजे फ्लेक्झरल स्ट्रेंथ त्याची काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला त्याचे रिपोर्ट्स वगैरे जे आहेत हे सगळं चेक करायचं आहे. वरून त्याची जी रफनेस आहे, स्टीलची रफनेस किती आहे, शार्पनेस किती आहे, वरून स्टील कोणत्या मार्गाने बनवतात आणि कोणत्या पद्धतीने बनवला जातोय, ऍडव्हान्स टेक्निक वापरता आहेत का नाही, या सर्व गोष्टी सगळं माइंड मध्ये सेट करून, असं नाही का एक स्टील डोक्यात बसलं म्हणून तेच घेऊन चाललंय, असं करू नका. स्टील जर तुम्हाला जर निवडायचं आहे तर चांगल्या कंपनीचं निवडा. उदाहरणार्थ त्याची फ्लेक्झरल स्ट्रेंथ काय आहे, त्याची डायमीटर काय आहे, त्याची रफनेस काय आहे, शार्पनेस काय आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही स्टील स्लॅब मध्ये जेव्हा टाकतात त्याचं बॉन्डिंग मिक्सचर मध्ये नीट बॉन्ड झाला पाहिजे. एखादा स्टील आहे तर त्याला रफनेसच नाहीये, तो 101% फ्युचर मध्ये बेंडिंग दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी खात्रीशीर सांगतो. आयकॉन स्टील यापूर्वी कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरलं होतं का? मी नमोकार तीर्थला वर्क करत असताना तिथे एक 40,000 स्क्वेअर फुटाचा एक स्लॅब बांधलेला आहे, पीटी स्लॅब तिथे आम्ही बांधलेला आहे. तिथे बांधत असताना पूर्णपणे तिथे आयकॉन स्टील वापरले गेलेलं आहे. आणि त्याच्याच बेसिसवर मी माझ्या साईटवर पण आयकॉन स्टील आता अप टू बॉटम म्हणजे बॉटम पासून तर टॉप लेवल पर्यंत मी आयकॉन स्टीलच वापरतो आहे. कारण की त्या स्टील मध्ये स्ट्रेंथ, क्वालिटी आणि डिलिव्हरी पण फास्ट आहे त्यांची. मी ऑर्डर टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी मला किती पण मोठी ऑर्डर असो ती मला भेटत आहे त्या स्टील कडून. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या क्षेत्रामध्ये तुमच्यासारखे जे यंग इंजिनियर आहेत, जे काहीतरी तंत्रज्ञानाच्या साह्यानं काहीतरी नवीन बदलण्याची ताकद ठेवतात आणि आशा ठेवतात, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सगळ्यात पहिले जेव्हा तुम्ही पासआउट होतात तेव्हा नॉन आर्किटेक्ट कडे, जे ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीज आहे त्यांच्याकडे तुम्ही एकदा तरी व्हिजिट करा किंवा तिथे एक 5-6 महिन्याचा तरी कालावधी घ्या आणि तिथे तुम्ही वर्क एक्सपिरियन्स करा. मोठ्या साईटवर तुम्हाला फार कमी काम भेटतं, पण परंतु शिकण्यासाठी फार भेटतं. मोठ्या साईटमध्ये कसं असतं, ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स पण वापरले जातात आणि त्याचबरोबर भरपूर साऱ्या गमतीदार गोष्टी पण घडत असतात. आता काही ठिकाणी पुण्यासारख्या सिटीमध्ये डिरेक्टली प्रीकास्ट बिल्डिंग पण उभारलेल्या गेलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिले आपल्यात पहिली ती उत्सुकता पाहिजे की मला नवीन गोष्टी शिकायच्या आहे. जे पण नवीन स्टुडंट्स पास आउट झाल्यानंतर आपलं वर्क शोधायला निघतील, ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन टेक्निक्स मध्ये जेवढा तुम्हाला भर देता येईल तेवढी द्या. त्याचा निश्चितच तुम्हाला शेवटपर्यंत फायदा होईल आणि त्याच्यात इनोव्हेशन करण्यासाठी पण तुम्ही सज्ज असाल, एवढं मी खात्रीशीर सांगतो. नक्कीच. तर हे होते इंजिनियर अंकित संचेती आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की या क्षेत्रामध्ये येण्यासाठी खरंच ऑपॉर्च्युनिटी खूप आहे. त्यामुळे या क्षेत्रानं मोठ्या संख्येने या आणि सांगितलं तसं ग्रामीण भागापासून तुम्ही सुरुवात करू शकता, मोठ्या शहरापासून सुरुवात करू शकता आणि तुम्ही यामध्ये काहीतरी नवीन बदल घडवू शकता. पुन्हा एकदा सर आपले मनापासून आभार की तुम्ही आलात. भविष्यात सुद्धा असेच उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट आपल्या हातून घडावेत याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.